आणि नियोजक मंडळी या देशासाठी, गोरगरिबासाठी, दीनहितासाठी, बहुजनासाठी, दुखितासाठी जे जे थोर पुरुष, महामानव, थोर संत, जगजननी, क्रांतिकारी, क्रांती सूर्य आमच्यासाठी झटले, अमृतात्मे झाले आणि तुम्हा आमच्या जीवासाठी स्वतःचं बलिदान दिलं, अशा तमाम महापुरुषांच्या चरणावर सर्वप्रथम मी शहर या नात्याने मानाचा मुजरा करतो आणि डोकं ठेवून नम्र निवेदन करतो. माय बाबा, राष्ट्रीय खडी गंमत जनजागृती कलापथक कलंगी मंडळ, मुक्काम भागेमारी, तहसील पारशी, जिल्हा नागपूर. शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे, साथी नामदेवजी गावांडे, ढोलक मास्तर आहे कुमार आदित्य दादा काडे, व्यंजन मास्टर आहे मयूरदादा मशराम, नक्कल कराय जामुनताजी मेश्राम, कोरस मास्टर आहे विजयदादा निस्तारे, डान्सर सोनवानी म्हणू, अशी मुलावरची पार्टी तुमच्या ज्या प्रकारे आपल्या व्यवहारात, कामकाजात, कोण्या कार्यात काही नाही काही चुका होते आणि त्या चुका आपण सांभाळून घेतो, समजून घेतो, तसंच माय बाप होऊ शकते. रोजचे कार्यक्रम चालू आहे शिवरात्रीच्या अगोदर पासून, आवाजामध्ये फारसा बदल पडलेला आहे, पण आज उद्या कार्यक्रम आहेत. म्हणून माझ्यातून, माझ्या कलाकारातून काही चुका आढळल्यास आपलाच मुलगा, आपला भाऊ समजून चुका पदरात घ्याल. पोरगा शिकला पाहिजे, सामोर गेला पाहिजे या विचारात, आशय मनात बाळगून घडलेल्या चुका शेवटी माझ्या लक्षात आणून द्याल एवढी आशा बाळगतो. शेतकरी शेतामध्ये फार राबराब कष्ट करते आहे, रक्ताचं पाणी हाडाचं माती करते आहे. शिक्षित मुलगा नोकरीसाठी इकडे तिकडे झटपट करतोय, तडमड करतोय, तरी त्याच्या शिक्षणाला प्रतिसाद मिळत नाही आहे, बेरोजगाराला रोजगार मिळत नाही आहे. म्हणून परमेश्वरी प्रार्थना करतो की शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य दर, योग्य भाव मिळो, शिक्षित लोकांना नोकरी, रोजगार मिळो, बेरोजगार लोकांना रोजगार मिळो आणि सर्वांचं जीवन सुखमय, सुख समृद्धीचं जाओ, भरभराटीचं जाओ, एवढी ईश्वरी प्रार्थना करतो. आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जास्त न बोलता मी माझ्या पुढील कार्यक्रमास हात घालतो. जय हिंद, जय भारत. जगत जननी, हे जगत जननी धरती माता, तू रत्नाची खान आहे, तू जगत जननी धरती माता, अगर रत्नाची खान आहे. जगत जननी धरती माता रत्नाची खान आहे, अगं तुझ्याच पोटी जन्मले हे साधू संत महाराज भगवान.
जिजामातेच्या पोटी त्या जिजामातेच्या पोटी हे शिवाजी जन्मासी आले नसते तर आज हे हिंदू इथे राहिले नसते की कबीर तुकाराम रोहिदास अनेक झाले संत धरती माता तू रत्नाची खान आहे अगं तुझ्याच पोटी जन्मले कितीक साधू संत थोर पुरुष महान आहे या जिजामातेच्या पोटी हे शिवाजी जन्माशी आले नसते राज कोणी हिंदू इथे राहिलेच नसते कबीर तुकाराम रोहिदास अनेक झाले संत कबीर तुकाराम रोहिदास अनेक झाले संत गाडगे बाबा तुकडोजीने पहा लोक केले जागृत छत्रपती शाहू फुले आंबेडकर कि छत्रपती शाहू फुले आंबेडकर हे त्रिरत्नाले उदयास ज्ञानाचा प्रकाश पाडला बापा अंधकाराचा केला ना ते बाबा जमदेवजी किती बाबा जमदेवजी कलियुगी पाझाले महान आणि त्या दुःखी सेवकाची बापा राखली शान मागणे माझे हो मागणे माझे बापा तुला निस्वार्थपणाचे मागणे माझे बापा तुला निस्वार्थपणाचे करीही ना कल्याण बापाया सर्व जनाचे अरे गुरु मोरेश्वर मने दास चरणाचा माझ्या Hare
माय बाप हो, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना हिंदू संस्कृतीनुसार सर्वप्रथम गणेश भगवंताचे पूजन केलं जातं. दादा सारा करून अर्थ नाही, माय बाबासारखं तीर्थ नाही. आई वडिलांच्या प्रदक्षिणा घालून प्रथम पूजेचा मान त्या भगवंताने मिळवला. त्याचं जर पूजन केलं तर इतर जसा भाव तसा देव असेल, तरी त्याचं जर ध्यान केलं, त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं तर इतर त्या भगवंताचं पूजन केलं असं सफल साध्य असं संत सांगतात. दादा कारण या पृथ्वीच्या पाठीवर माणूस मानवच नाही तर कितीतरी नर जीव जंतू पशु पक्षी आहे. शेवटी माणसाने कोणती वस्तू तयार केली, त्या वस्तू करायचं त्या मालकाचं नाव आहे. पण एवढं मोठं विश्व आहे, नर आहे, जीव आहे, जंतू आहे, रात्राचा दिवस सुद्धा दिवसाचा रात्र आहे. याचा सुद्धा मालक ठरवलं त्या भगवंताला साधू संतांनी. आणि काय म्हटलेलं आहे त्या भगवंताला या पुण्याद्वारे तुमच्या समोर सादर करतोय. जरा लक्ष असू द्या. त्या पुण्यासाठी निवडलेले एक दौज आहे, ऐका. भगवंताचं पूजन घेतलं. दादा जरा लक्ष असू द्या. घनरा गणराज
सबसे पहिले पूजू तुझे आज विश्व के गणराज. संतांनी म्हटलेलं दादा काय म्हणतात त्या भगवंताला या पृथ्वीच्या पाठीवर काय नव्हतं दादा आणि हे कसं आलं ऐका काय म्हणतो आहे. नर नर नहिता जलथल भराता मानव नहिता ना ये चांदा ना ये सूरज था ना मानव ना दानव था. यह सफल किए तूने सारे काज.
कारण सारी दुनिया का तू ही करंदार है, तेरे शिवाना लगा पार है. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात तुझ्या मर्जीशिवाय एक झाडाचं पान हलू शकत नाही. म्हणून काय म्हणायचं दादा ऐका. संतांच्या रूपात अवतार घेतलेला आहे. पण आज या कलियुगाच्या पंडितीने काही अन्याय अत्याचार होऊन राहिला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपण जाणतो पण त्यांचे विचार माणूस जाणत नाही. गंभीर परिस्थिती आहे परमेश्वरा. म्हणून म्हणायचे आहे माय बाप हो. आज या सांगी गावामध्ये राष्ट्रीय दुय्यम खेळ तमाशाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज दुय्यमीच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेला शाहिरा या महाराष्ट्राच्या ख्यातनाम शाहिरा, सुप्रसिद्ध शाहिरा, ज्यांनी आपल्या आवाजाच्या भरोशावर, ज्यांनी आपल्या कलेच्या भरोशावर, कवितेच्या भरोशावर संपूर्ण महाराष्ट्र विदर्भ पिंजून काढला दादा. आणि एवढ्या मोठ्या शाहिरा बरोबर आज दुय्यमचा कार्यक्रम विचार आहे दादा. का गंगू तेजर का राजा भो अशी परिस्थिती आहे माय बापू हो. पण चला शेवटी आता दुय्यम घेतली, उपरात मुंक टाकलंच आहे माणसानं. आता चुरा होय का चटणी होय का करायचं आहे. पण कशाने चटणी होईल कशाने चुरा होईल. इथं ज्ञानागुणाचा मार बसन एकामेकाले. हो एकामेकाले ज्ञानागुणानं आपटू एकामेकाले. हे दुय्यम तशी आहे. तर दुय्यमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे सन्मान्य शाहिरा ताई साहेबा शाहिरा
सुरमाताई बाणसागर। कारण बहुत दिनों के बाद पाला पड़ा मेरे यार से। मेरे यार है, मेरे दोस्त है, मेरे जिगरी यार है। इसलिए मेरा कहना है ताई साहब, जहां कहीं पर बैठे होंगे सुनेगा मैं क्या कहता हूं। बहुत दिनों के बाद पाला पड़ा ये मेरे यार से, वो समय गुजर गया जी इसके इंतजार से। बहुत दिनों के बाद पाला पड़ा ये मेरे यार से, वो समय निकल गया इसके इंतजार में। पर आज मिल गई है तो मैं लड़ूंगा इससे ज्ञान और ध्यान से। आज मुलाकात तो हो ही गई है, पर मैं लड़ूंगा इससे ज्ञान ध्यान से। पर पता नहीं कौन घायल होता आज ज्ञान के हथियार से। मी खमसवीन हे ताई मला का चुपचाप पाहता येईल का? ही खमसवणारच आहे। पहिलं तर हातीनच टाकला ताई साहेबांना। दुई विचार संघाने दादा ताई साहेबांना प्रश्न विचारला, मला सुंदर प्रश्न विचारला ताई साहेब। धन्यवाद, अभिनंदन करतो तुमचं। ताई साहेबांचा प्रश्न आहे, म्हणते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ताई साहेबांनी प्रश्न विचारला। म्हणते एक गरीब महिला होती, ते खूप गरीब होती आणि त्या महिलेने छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा आंब्याच्या झाडाखाली बसून गायला। विना वाजवून पोवाडा गायला। तिचं नाव आहे म्हणते विठाबाई नारायण गावकर। तिनं पोवाडाही गावला ताई साहेब, आणि ते एवढी गरीब होती का तिनं नाचकामही केलं। समजलं का? विठाबाई नारायण गावकर नाचकाम सुद्धा केलं। आणि गरोदर असतानी अरे नाचता नाचता त्या विठाबाईची डिलिव्हरी झाली दादा। डिलिव्हरी झाली, पाठीमाग गेली, पटकन पुराला जन्म घातला, पोट्यानं नाच ठेसला, पुन्हा नाचाली। पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची ते बाई। तर ताई साहेबांचं म्हणणं आहे, या बाईच्या अगोदरी अशी कोणती महिला झाली का तिनं छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा गावला। तर ताई साहेब जिथं कुठं असाल तिथून ऐका। हे विठाबाईच्या जन्माच्या अगोदरच गायला त्या बाईनं। स्वातंत्र्य लढ्याच्या संग्रामासाठी त्या बाईनं 1900च्या सुमारास पोवाडा गावला। 1899 साली। तर ताई साहेब त्या बाईचं नाव आहे यमुनाबाई सावरकर। ताई साहेब त्या बाईचं नाव काय आहे? यमुनाबाई सावरकर, आणि तिला माई सावरकर म्हणतात। समजलं का? हे माझ्यापरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। हे माझ्यापरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर। चला आता मी तुम्हाला एक असाच ऐतिहासिक प्रश्न विचारतो, सुंदर प्रश्न विचारतो। ताई साहेब छत्रपती शिवाजीचे मावळे युद्ध करायचे, रणभूमीत जाते, दुश्मनावर वार करायचे, पण त्याच्यातला एक मावळा जवळचा स्वतःच्या दुश्मनाला मारून टाकलं। 30,000 लोक आले, मावळे गेले आणि 30,000 दुश्मनाला मारून टाकलं। मग 30,000 बायका होत्या त्याच्या वाल्या। तर या बायकाने काय केलं त्यानं? एका मावळ्यानं त्या 30,000 बायकाचे हातपाय बांधले। हातपाय बांधले त्या मावळ्यानं। त्याच्यातला एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजाच्या जवळचाच होता, एकदम जवळचा होता। तर काय केलं? आता दुश्मनाला मारलं तर गड जिंकायचं तर दुश्मनाला मारायच लागल। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मावळ्याची स्तुती करायला पाहिजे होती ना, स्तुती करायला पाहिजे होती। पण छत्रपती महाराजांनी त्यांची स्तुती नाही केली, तर त्यांनी एक जवळचा असलेला मावळा
त्याने ते कृत्य केलं त्या 30,000 बाया बरोबर, म्हणून त्याने जन्मठेकाची शिक्षा दिली आणि त्याच्या खूप खूप असं क्रूरदृष्ट केलं की तो दुनिया पाहू शकत नव्हता. दुनिया पाहू शकत पाहू शकत नव्हता म्हणजे दुनिया पाहू शकत नव्हता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे डोळेच काढून फेकले, डोळे काढून फेकले. तर मला म्हणायचं आहे तो व्यक्ती कोण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जवळच्या मावळ्याचे डोळे काढून फेकले, हो, आणि त्याला जन्म ठेक तसाच ठेवला, नाही वाचूही दिला नाही मरूही दिला. वाचनामध्ये त्याला दुनिया जगूच नाही दिली धडाची आणि मरूही नाही दिला. तर तो मावळा कोणता आणि एकदम जवळचा होता तो, त्या मावळ्याचं नाव काय एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. मी काय लांब लचक विचारत नाही. ऐका काय म्हणतो छत्रपती मावळा होता म्हणतो, शेवटी होता कोण त्याचा छत्रपती शिवाजी महाराजाचा हे तुम्हाला सांगायचं आहे. ऐका काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा कृपा झाली म्हणतात कशी झाली छत्रपती शिवाजी महाराजांवर, तशी तुमच्यावर कृपा होईल. त्यासाठी परमेश्वराची भक्ती करायची आहे. तर माणसानं वागलं कसं पाहिजे ऐका काय म्हणायचं आहे. Thank you.
Oh,